ज्या विनाअनुदानित शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांना सरकारकडनं अनुदान मिळावं या मागणीसाठी औरंगाबादेत काही शिक्षक उपोषणाला बसलेले आहेत आणि याच उपोषणाच्या दरम्यान एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। गजानन विठोबा खरात हे उपोषणात सहभागी झाले होते, मात्र उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली। ते घरी गेले, मात्र त्यांची प्रकृती आणखीनच खालावली। त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्यांचा मृत्यू झालाय। खरात हे मूळचे जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील वरखेडा गावचे रहिवासी होते। दरम्यान शिक्षकाच्या मृत्यूबद्दल शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिक्षकांची आहे। खरात गेले 10 वर्ष पगाराविना काम करत होते। त्यांच्या निधनामुळे कुटुंबाचा आधार गेलाय, त्यामुळे तातडीने त्यांना मदत मिळावी अशी मागणी होती। त्यांच्या शाळेला एक तर ग्रँड होतं, पेमेंटही देत नव्हते। 6-8 वर्षापासून तिथे काम करत होते ते, शाळा ग्रँड देत नव्हती त्यांना। बस मुंबईला जायचं यायचं तेच सुरू होतं त्यांचं। आता 1-2-3 तारखेला ऑपरेशनला बसलेले होते वाटतं, त्याच्यामधून ते घरी आले परवा दिवशी आणि शेतामध्ये काम केलं, त्यांची तब्येत खराब, टेन्शन घेतलं एकदम त्यांनी। पेमेंट तर दिलंच नाही ह्या लोकांनी, नुसतं शाळा पूर्ण ठेवली, काहीच कामाची ठेवली। ते माणूस यायचा आणि जायचा।